नमस्कार मंडळी, गावची बनाडतो या चॅनलमध्ये स्वागत. आता आपण एक कोकणात आलेलं आहे, तिकडे भात कसं पेरताय ते बघण्यासाठी चाललेलो आहे आपण. आता चला पण बघूया भात कसं पेरताय. हे बघा असं आता इथून आपण निघालोय. हे बघा अशा प्रकारचा उबडधोबड रस्ता आहे आणि आपण ते तिथं त्यांच्या शेतीवर जाऊन ते दाखवू शिवाजी कांबळे. हे बघा रस्त्याने आता आपण चाललोय. कसं भात पेरताय ते आपण बघूया. हे बघा अशा प्रकारे शेतकरी अशा चिखल मातीतून शेती करायला जात आहे. हे बघा किती दलदल आहे. हे बघा वर असे दगड गोटे, जास्त पाऊस पडला तर दगड गोटे सरकतात. हे बघा आजूबाजूला असं जंगल आहे आणि रात्रीच्या इकडे जायचं काम नाही, कारण रात्री इकडे जनावरं चारण्यासाठी नाही आता शेतकरी. हे बघा पाऊस असला त्यावेळेस असं प्रचंड पाणी वाहतं. अतिशय शेतकरीचं जीवन इकडं हालाकी. बघा कधी पाऊस कधी काय. हे बघा आता थोडा पाऊस यायला लागलेला आहे. हे बघा असं इकडं असं जंगल आहे. बघा घनदाट जंगल आहे. हे बघा असं गाळ आहे बघा खाली. हां हे बघा इकडं आपण ज्या गावात आलेलं आहे ते गाव चिंचपाडा म्हणतात त्याला. सुरवाना तालुक्यातले खोकरवीर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याला खोकरवीर म्हणतात. पाडे आहे बा तिकडं रस्ते. हे बा आजूबाजूला आहे बा ते जंगल आहे बा. हे बा इकडं परिसरात काही बांबूची झाडं आहे. बरोबर थोडं कट करा. इथलातून जायचं आहे. हे लोक रोज जात आहेत. कसे जात आहेत असतील बघा. आता भाताचे रोपं लावायला येते त्यांचे. हे बघा भाताचं रोप टाकलेलं आहे. ते आता रोप आलेलं आहे बघा, उतरलेलं आहे चांगल्यापैकी. पण त्याला अति पाऊस नको, कारण रोप कोवळा असलं तर ते दाबून जात. याला 2-4 दिवसांनी जर याला पावसाने उघड झाप दिली तर हे रोप चांगल्या प्रकारे लावण्यास तयार होईल. किंवा मध्ये मध्ये उंच असे झाडं आहे. हे बघा आमच्याबरोबर पुंडलिक बारे इथले स्थानिक, ते आपल्याला सर्व प्रकारची माहिती देतात आणि रस्ता दाखवत आहे. हे बघा इकडं बी लोकांनी रोपं झाडं आहे, सागाची झाडं आहे, बन आहे. इथं रोपं टाकलेले आहे नेमकेच लोकांनी. इकडे छोट्या छोट्या कुंड्या तयार करून शेतकरी इथं आपल्या उपजीविकेच्या साधनासाठी भात लावत्या, नागली लावत्या, वरई लावत्या, कोणी तूर करतं. हे बघा असं अरुंद असे निमुळते रस्ते. हे बघा असे सटकण्याची शक्यता असते, त्याच्यामुळून आम्ही सोबत काठीसुद्धा घेतलेली आहे. हे बघा किती दलदल आहे, किती गाळ आहे. सीजनमध्ये या गाळातूनच भाताची रोपं भाताची भारी आणावं लागतं. हे बघा जनावर आणि माणसं एकाच वाटेने येते त्याच्यामुळं. हे बघा बांबूचे बेटर कसे. अतिशय धोकादायक रस्ता आहे, पण परिस्थितीनुसार शेतकरी जुळून घेतात आणि आपली उपजीविकेचं साधनासाठी शेती करतात. हे बघा बांबू. नवीन माणसाची इकडे एकट्याची हिंमत नसते. हिंमत नाही, कारण कधी कधी वाघोबाई येण्याची शक्यता असते. इकडे रात्रीच्या इकडे वाघ फिरतो. इथून जवळच असलेल्या वांजुळपाडा इथं वाघ आलेला आहे, त्याच्यामुळं अतिशय कमी किमतीमध्ये लोक शेळ्या बकरं विकत आहे, कारण वाघ शेळ्या बकरं उचलण्याची शक्यता असते. त्यापेक्षा आपल्या पदरात जे 2 रुपये पडतील ते शेतकरी शेळी पालक. हे बा इथं आपण त्यांच्या स्थानिक जमीन आहे तिथं आलेलं आहे. हे बा मशीनसाठी चालण्यासाठी हिरवेगार असे गवत आलेले आहे. याला वरचा माळा असं म्हणतं. हे बा वावरामध्ये आता
इकडं थोडं सवानीचा भाग आहे. हे बघा हे कसे उपळलेले आहेत. हे आवण्यासाठी एकदम योग्य आहे. पण अजून रोपाला वेळ आहे त्याला. हे बघा त्यांनी सुरुवातीला रोपं टाकून घेतले भाताचे. ते आता रोपं उतरून पडलेले कारण एका वेळेस लावता येत नाही, त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने टाकतात. पक्षी येऊ प्राणी येऊ नये म्हणून त्यासाठी बघा बांबू उभे केलेले आणि त्याच्यावर पिशव्या लावलेले आहे. पहिल्या टप्प्याचं रोप त्यांचं आता हे 8-10 दिवसात लावण्यासाठी तयार होईल. हे बा राजा भाताचं रोपं टाकलेले आहे त्यांनी. संकरित वाण असतं ते, कारण गावठ्याला जास्त उत्पादन होत नाही, संकरितमध्ये जास्त उत्पन्न होतं. त्याच्यामुळे आता सगळे शेतकरी जवळजवळ संकरितच वाण वापरताय. आता हे बाजू झाप दुरुस्त करून घेत आहे कारण पावसात राहण्यासाठी लपण्यासाठी ज्यावेळेस भात वरती गवत टाकलेले त्या बाजूने कापड टाकताय गवत कमी त्याच्यामुळं. आणि ते तसं एकदा तयार तेव्हा ते हे मुदाजी ते कापड टाकताय. आणि सर्वसाधारण उन्हाळ्यापर्यंत त्याची राहण्याची किंवा आडोसा लपण्यासाठी त्याची व्यवस्था होती. कारण पाऊस जाते होतं त्याच्यामुळे लपण्यासाठी जागा नसते, त्याच्यामुळे झापताय. पूर्ण लाकड वापरलेले आहे त्यांनी त्याच्यासाठी आणि गवत कापून टाकलेले काही. चला येऊ भाताचं रोप टाकून घेण्याचं. तेव्हा जनावरं येऊ नये म्हणून आजूबाजूने लाकडं लावत्या कारण इकडं रानडुकरांचं प्रमाण जास्त आहे. रानडुक्कर मालाचे नुकसान करण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे बाजूने त्यांनी असे हे बघा काही ठिकाणी सवन जागा आहे, काही ठिकाणी चढ झाडं आहे सादडाचे. हे बघा बांबूची नवीन झाडं उरलेली आहे इकडं. काही ठिकाणी जमीन उपळलेली आहे. असं मस्त असं निसर्गाचं सुंदर असं रोप आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे बघा भाताचे रोपं टाकून घेतात त्याच्यासाठी वावर तयार करतात. हे बघा कुदळ पावड्याने वावर तयार करावं लागतं त्यांना. एवढं पाहिजे तेवढं मला तेवढं सोपं नाही. बघा आजूबाजूला दगड आहे, दगडामध्ये तो दगडाच्या आजूबाजूने वावर तयार करून घेतात. आता भाताचं रोप टाकलं ते बस मध्येच पाऊस आलेला आहे आता परत. हे शिवाजी महाराज कांबळे यांच्या शेतावर आलेले आपण. हे बघा हे आजूबाजूला झाडं आहे, बाजूला बांबूचे बेटं बी आहे, इकडं सादडं बी आहे, सागाचे बी झाडं आहे, काही आंबे लावलेले आहे त्यांनी. आता पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे काम थोडं थांबलेलं आहे. असल्यामुळे भारी दिसत आहे ना. त्यांच्या पत्नी त्या वावर तयार करून घेतात. तिथं बी त्यांना तूर लावायची आहे. काही ठिकाणी नागली टाकली. हे बघ हे महाराज परत एकदा हे भाषा उघड जागा आहे, मोठमोठे दगड आहे, तिथे टाकून घेतात. हे बघ इकडं सगळं अंतिम टप्प्यात त्याचं रोपं टाकायचं काम चालू आहे. कारण आता सुरुवातीचे रोपं टाकून घेतलेले सगळे शेतकऱ्यांची तीच लगबग चालू आहे रोपं टाकण्याची भाताची. सगळे संकरितच वाण करतात. आता कोणी गावठी प्रकारची वाण भात पेरून झालं किंवा टाकून झालं. हे बघ आता आपल्याकडे जे पंजानी रोपं कालवं होतं त्यांनी ते भात कालवून द्यायचं, रोपट कालवून भाताचं रोप कालवून द्यायचं. बघा सवण करताय म्हणजे त्याच्यावर माती येते, त्याच्यानंतर पावसाने ते उतरून पडत आहे. कारण हे सगळं निसर्गाच्या पावसाच्या लहरी होती. हे बघा व्यवस्थित असं तर भात कालवून घेत आहे. आपण भात लावल्याचा व्हिडिओ बनवला. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार. आता चाललो आम्ही आमच्या घरी.